नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आता आपल्यासमोर येणार आहे. कारण की आता फायनली सायलीने सगळ्यांसमोर जेव्हा सत्य सांगण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्याच वेळेला खरं तर तिच्यासमोर एक मोठं आव्हान आलेलं आहे. कारण की तिच्या मनाला असं वाटत आहे की जर मी हे सत्य सांगितलं तर माझ्यावर कोणत्या आधारावरती विश्वास ठेवतील. आणि त्यासाठी आता खचून गेलेली सायली ही देवळात जाऊन सगळं काही करण्याचा, म्हणजेच मला काहीतरी शक्ती दे किंवा मला असं काहीतरी संकेत दे जेणेकरून मी माझ्या घरच्यांना सांगू शकेन की मी सायली आहे. आणि हे सगळं करत असताना सायली आता जेव्हा देवळात जाणार आहे तेव्हा अर्जुन हा सायलीचा पाठलाग करतच आता सायलीपर्यंत पोचून ती तन्वी असल्याचं सत्य आता अर्जुनला समजणार. एक एक पुरावे देऊन अर्जुन आता सायलीच तन्वी असल्याचं सत्य हे सगळ्यांसमोर आणणार आहे. परंतु याच वेळेला आता एक वाईट प्रसंग हा त्यांच्यावरती डोकावतोय. ते म्हणजे आता सायली आणि अर्जुन हे दोघंजणही एकमेकांसोबत असताना तन्वी हीच सायली आहे हे समजलेलं असताना आता अचानक सायलीवरती एक मोठा जीवघेणा हल्ला होणार आहे. नेमकं आता त्यामधून सायली वाचू शकेल का? पुढे काय घडणार आहे सगळं आपण आजच्या या भागामध्ये पाहूया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आतापर्यंत आपण मालिकेमध्ये पाहिलं की सायलीला अचानक चक्कर आल्यामुळे तिला डॉक्टरांनी दिवसातले 12 तास दिलेत, म्हणजे 12 तासानंतर तिला शुद्धीवर येईल असं सांगितलेलं आहे. त्यामुळे अर्जुन आणि घरच्यांना खूपच काळजी वाटते. आता हे सगळं घडत असताना प्रतिमा ही आपल्या सायलीसाठी काहीही करायला तयार आहे. म्हणजे आतापर्यंत जे काही घडलं आहे त्या बाबतीतलं सत्य हे सायलीसमोर येण्यासाठी प्रतिमात्याने खूप मोठी गोष्ट करण्याची ठरवली. ते म्हणजे की आता प्रतिमात्या ही देवाला चक्क पाण्यात ठेवायला निघाली. म्हणजे सायलीवरती ज्या प्रकारचं संकट आलं आहे ते संकट पुन्हा परतवून लावण्यासाठी प्रतिमात्याने हा एक खूपच मोठी योजना केलेली आहे. आणि हे सगळं करताना आता प्रतिमात्याला एकच गोष्ट लक्षात येते, ते म्हणजे की सगळं काही व्यवस्थित झालं पाहिजे, माझ्या सायलीची तब्येत व्यवस्थित झाली पाहिजे. आणि त्यासाठी प्रतिमा त्या डॉक्टरला सगळं काही विचारते की मॅडम लवकर माझी सायली शुद्धीवर येईल ना, होईल ना सगळं व्यवस्थित? तेव्हा मग मॅडम म्हणतात की हे बघा, तुम्ही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल, परत फक्त तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा, सगळ्या काही गोष्टी अगदी व्यवस्थित होतील. तर इथे आता डॉक्टर मॅडम निघून गेल्यानंतर अर्जुनलाही खूप टेन्शन आलेलं आहे की माझ्या बायकोचं काय होणार आहे. कारण की सायली ही अगदी देवाच्या कृपेनेच म्हणजे घडल्यासारखंच तन्वीच्या रूममध्ये राहत आहे. पण त्यामधून कोणालाही अशी शंका येत नाही की सायली हीच खरी तन्वी आहे. आणि सायली ही अजूनही बेशुद्ध आहे आणि किती काही झालं तरीही तिला एकच सत्य माहीत आहे, ते म्हणजे ती तन्वी. परंतु हे सत्य सगळ्यांसमोर कसं आणायचं, नेमकं काय करायचं, या सगळ्याचा प्रश्न आता इथे अर्जुनला पडलेला असतो. आणि म्हणूनच अर्जुन हा सायलीला अगदी मनापासून विचारत असतो की बायको नक्की सांग ना, काय झालं, तू का अशी उठत नाही आहेस, तुला कसलं सत्य काय माहीत होतं की तू पळत पळत प्रतिमात्याजवळ आलीस आणि तिथेच तुला चक्कर आली, असं काय घडलं होतं की जे तू मला सांगितलं नाही? मला एकदा तरी सांगायचं होतं ना सायली. तुला कळतंय का तुझी ही अवस्था बघून माझी काय हालत होती आहे, ती मी काय सहन करतो आहे, मला काय फेस करावं लागतं हे खरंच तुला कळत नाही आहे. तेव्हा मग आता प्रतिमा म्हणते की हे बघ अर्जुन, मला समजतं आहे तुला हे सगळ्याचा खूप त्रास होतो आहे, पण प्लीज असा त्रास करून घेऊ नकोस, होईल सगळं व्यवस्थित होईल, तुला फक्त लक्ष देण्याची गरज आहे सायलीकडे, सगळं काही नीट होईल. आता इथे प्रतिमाला अर्जुनचं आणि बिचारे सायलीचं ती अवस्था पाहवत नसते, म्हणूनच ती पटकन बाहेर जाते आणि ती गणपतीला म्हणजेच तिच्या देवाला पाण्यात ठेवते. आणि हे सगळं म्हणजे ती तिच्यासाठी म्हणजे सायलीसाठी करत असते. नंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता हे सगळं होत असताना अस्मिताला मात्र टेन्शन आलेलं असतं. तिच्या जॉबचं काय करायचं हे सगळं विचार तिच्या मनात डोकवत असताना अचानक इथे आता चैतन्याच्या बाबतीत ते सगळं म्हणजे चैतन्यला अर्जुनचा कॉल येतो आणि सायलीची तब्येत बिघडली आहे, तिला अचानक चक्कर आली, हे जेव्हा चैतन्य अस्मिताला सांगतो तेव्हा हे ऐकून तिला जबरदस्त धक्का बसलेला असतो. खरं तर अस्मिताला भेटून तिला सगळं सत्य सांगण्याचा प्रयत्न सचिनचा आहे. त्यामुळे सचिन हा अस्मिताला मेसेजेस करत असतो की मला तुला भेटायचं आहे किंवा बोलायचं आहे, असं गोड गोड बोलून तो तिला भेटण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु तरीही अस्मिता त्याच्यासाठी तयार होत नसते, कारण की चैतन्यशी बोलून ती पुढचं काही डिसाईड करते आणि तिला अगदी बरोबर माहीत असतं की हा सचिन त्याचं काम असल्याशिवाय कधीही असं बोलणार नाही किंवा काही करणार नाही. त्यामुळे आता हे सगळं जेव्हा घडत असतं त्याच वेळेला
सायली ही शुद्धीवर येण्याच्या मार्गावरती असते. सगळं ठीक आहे, मग तुला हा त्रास कसला होतोय? एवढ्यात रविराज आणि बाकीचे सगळे येतात. रविराजही बाहेर जाऊन आल्यानंतर त्यालाही जेव्हा सायलीच्या तब्येतीबद्दल समजतं तेव्हा त्यांनाही टेन्शन यायला लागतं. आता सगळेजण सायलीच्या आजूबाजूला असतात. प्रताप वगैरे सगळेजण आलेले असतात. आता तेवढ्यातच 12 तासानंतर ज्याप्रमाणे डॉक्टर सांगतात त्याप्रमाणेच सायलीला शुद्ध आलेली असते. आणि सायलीला शुद्ध आल्यानंतर ती आजूबाजूला बघते तर सगळेजण तिच्या बाजूला असतात. मग कल्पना तिला विचारते की सायली, काय झालं? तुला अचानक त्रास कसला व्हायला लागला? अगं, आम्ही कधीपासून इथे आहोत. कुठला विचार करतेस तू? नक्की काही प्रॉब्लेम झाला आहे का तिकडे आश्रमात असताना? तेव्हा मग सगळेजण तिच्याकडे बघत असतात. सगळेजणांच्या नजरेने तिला प्रश्न दिसत असतात की नक्की काय बोलायचंही तिला काहीच कळत नसतं. त्यावेळेला मग आता सायली म्हणते की मला तुम्हा सगळ्यांना ना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. तेव्हा सगळेजण तिच्याकडे बघत असतात. प्रतिमा म्हणते की सायली बाळा, तू मला जेव्हा भेटायला आलीस तेव्हाही तूही तेच सांगत होतीस मला की मला काहीतरी प्रतिमा आत्या महत्त्वाचं सांगायचं आहे. पण अचानक तू त्यावेळेला तुझा तोल गेला आणि तू खाली कोसळली. मग नक्की तुला असं काय सांगायचं होतं? असं काही घडलं आहे का जी गोष्ट आपल्या सगळ्यांना म्हणजे प्रॉब्लेम देऊ शकते? काय झालं आहे नक्की? तेव्हा सायली आता म्हणते की हो, मला तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट सांगायची. तुम्ही सगळेजण ज्या मुलीची आपल्या कुटुंबामध्ये आतुरतेने वाट बघत होतात ना, ती मुलगी म्हणजे तन्वी म्हणजे मीच आहे. सायली हीच खरी तन्वी आहे. हे ऐकल्यानंतर सगळेजण अगदी आश्चर्याने तिच्याकडे बघायला लागतात. पण कोणीही तिच्यावर विश्वास ठेवत नाही. सायलीकडे सगळे बघत राहतात. तेव्हा सायली सगळ्यांकडे बघते आणि म्हणते की काय झालं? तुम्ही सगळेजण माझ्याकडे अशी का पाहताय? तेव्हा मग कल्पना, प्रताप सगळे बोलायला लागतात की सायली, अगं बाळा, तू काय बोलतेस? तुला तरी लक्षात येतं आहे का? रविराजही म्हणतो की सायली, अगं तुला नक्की काय झालं आहे? तू असं का बोलून दाखवतेस? आम्हाला मान्य आहे की आम्ही सगळेजण तन्वीची वाट बघतोय. ती कधी येणार? मी आणि प्रतिमा आम्ही दोघं जणही खूप वाट बघतोय तन्वीची. कारण की त्या मूर्ख प्रियाने आम्हाला फसवलं तन्वी बनून. पण आता तू तरी हे सगळं कशासाठी करतेस? आम्हाला हा त्रास आहे तो आयुष्यभर असावा लागला तरी चालेल, परंतु खोट्या मुलीची आशा कधीच नको. जी मुलगी आहे तीच माझी मुलगी असू दे, असं म्हणून आता ते विचार करायला लागतात. त्याच वेळेला मग आता अर्जुन म्हणतो की सायली, तू असा विचार का करतेस? तुला हे सगळं कोणी सांगितलं की तू तन्वी आहेस? तुला तिथे कोणी काही बोललं आहे का? तेव्हा मग सायली म्हणते की नाही, तुम्ही लोक माझ्यावर विश्वास का नाही ठेवत आहात? मी तुम्हाला खरंच सांगते की मीच तन्वी आहे. परंतु तिथे सायलीला कोणीही तिच्यावरती विश्वास ठेवत नाही. आणि सगळेजण म्हणत असतात की नाही, तू काहीतरी खोटं बोलतेस. आम्ही तुझ्यावरती अजिबात विश्वास ठेवू शकत नाही. सुमन ही बोलते आणि म्हणते की हे बघ सायली बाळा, ठीक आहे, तुझी तब्येत ठीक नाही आहे, पण तू नको काळजी करूस, होईल सगळं व्यवस्थित. तू उगीच नको ते विचार करत बसू नकोस. आम्हाला मान्य आहे की तू तन्वी नाही आहेस, पण सायली आहेस आमच्यासाठी, तीच खूप आहे. आणि रविराज पण म्हणतो की हो, तू सायली म्हणूनच आम्हाला मुलगी म्हणून आहेस. तन्वी नाही आहे त्याचं आम्हाला काहीच दुःख वाटत नाही आहे आणि आम्ही तुला मुलगीच मानलं आहे. तेव्हा सायली मनात विचार करते की मुलगी मानलं नाही आहे, मी आहेच तुमची मुलगी, असं म्हणून तिच्या मनात सारखा त्रास होत असतो. आणि प्रतिमा आता काही बोलण्याची ती वाट बघत असते. ती म्हणते की प्रतिमा, आई, तुम्ही काही बोलणार नाही आहेत का मला? असं म्हणून ती तिला विचारते. तेव्हा प्रतिमा म्हणते की हे बघ सायली, मला मान्य आहे की तुला काहीतरी त्रास होतो आहे, पण या सगळ्याचा संदर्भ तू इकडे लावू नको. आणि जेव्हा तुला आई म्हणजेच पूर्णाई हाक मारत होती तन्वी म्हणून, तेव्हा तुला असं वाटत असायचं प्रत्येक वेळेला तुला तेच भासवायचे की तू तन्वी आहेस. त्यामुळेच कदाचित तुला हे असं जाणवत असेल. त्यामुळे प्लीज तू नको असा चुकीचा विचार करू. होईल, सगळं व्यवस्थित होईल, पण फक्त तू स्वतः त्रास करून घेऊ नकोस. आणि तन्वी म्हणजे सायली, तू ह्या सगळ्या गोष्टींचा विचार इतका करू नको. तन्वी आली काय किंवा नाही काय आम्हाला काहीही वाटणार नाही आहे. तेव्हा आता सायलीला खरं तर या गोष्टीचं खूप वाईट वाटलेलं असतं. पण खरं तर सायलीला हे पडलेलं एक स्वप्न असतं. म्हणजे ती सांगते सगळ्यांना, परंतु घरात कोणीही विश्वास ठेवत नाही आहे. खरं तर शुद्धीवर येण्याच्या अगोदर सायलीला हे सगळं वाईट स्वप्न पडलेलं असतं आणि त्या स्वप्नामधून ती खाडकत जागी होते आणि सगळ्यांना बघायला लागते. तर सगळेजण तिच्या आसपास असतात आणि सायली शुद्धीवर आल्याचा सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. सगळेजण तिच्याकडे बघत असतात आणि मग प्रतिमा तिला जवळ घेते की सायली बाळा, तुला बरं वाटतंय ना? मग तुला अचानक काय झालं होतं? तू आलीस, माझ्या गालावरून हात फिरवलास आणि अचानक तुझा तोल गेला. तुला काहीतरी सांगायचं होतं हे नक्की, पण नक्की काय सांगायचं होतं? असा विचार तिच्याही डोक्यात येत असतो. तेव्हा मग अर्जुन म्हणतो की सायली, काही प्रॉब्लेम आहे, तू सांगशील का? आम्हा सगळ्यांना कळू दे नक्की काय झालं आहे काय. तेव्हा प्रतिमा आता पटकन देवाकडे जायला लागते. कल्पना म्हणते की प्रतिमा, तू ते देव पाण्यात ठेवलेस ते पटकन काढ, आपल्या सायलीला आता बरं वाटतंय. आणि अर्जुन तेवढ्यातच डॉक्टरांना कॉल करतो आणि कॉल करून तो त्यांना बोलावून घेतो की सायली शुद्धीवर आली आहे, तुम्ही प्लीज एकदा तिला चेक करायला येऊ शकता का?
तेव्हा मग डॉक्टर मॅडम पण तिला चेक करण्यासाठी आलेली असते आणि सायलीची तब्येत व्यवस्थित असून बाळाचीही तब्येत व्यवस्थित असते असं डॉक्टर सांगतात. त्यामुळे सगळ्यांचा जीव अगदी भांड्यात पडतो. आता प्रतिमा ही देवारातले देव व्यवस्थित अगदी पूजा वगैरे करून ठेवून देते, कारण की देव पाण्यात ठेवून त्यांनी सायलीसाठी सगळ्यांनी देवाकडे साकडं घातलेलं आहे. आणि अर्जुन आता सायलीकडे बघतो की ही सगळ्यांकडे अशा नजरेने का बघते, म्हणजे सायली शुद्धीवर तर आली परंतु ती सगळ्यांकडे अशी का बघते याचा विचार अर्जुनच्या डोक्यामध्ये येत असतो. पण तिला कोणालाही काही सांगता येत नसतं. सगळेजण तिला विचारत असतात की सायली नक्की काय झालं आहे, तू आम्हाला सांग, हे सगळं नक्की काय आहे. परंतु सायलीचा चेहरा अजूनही मरगळल्यासारखाच असतो. ती बघत राहिलेली असते. प्रतिमा म्हणते की सायली तुला जर काही सांगायचं असेल तर तू आम्हाला ते बिनधास्त सांगू शकते, काहीच प्रॉब्लेम नाही. अगं सगळे घरातलेच आहे तिथे, तुला काहीच त्रास नाही होणार. पण सायली म्हणते की नाही प्रतिमा आत्या, मला ना जरा शांत राहायचं आहे, म्हणजे मला देवळात जायचं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की सायली तू एकटी का जातेस, तुला जायचंच आहे ना देवळात, मी तुला घेऊन जातो. पण हो, थोडा आराम केल्यानंतर तुला पूर्णपणे बरं वाटू दे, तुझी तब्येत अजूनही ठीक नाही आहे, तर तुला बरं वाटेल तेव्हा आपण जाऊया. तेव्हा सायली खरं तर ऐकायला तयारच नसते. ती म्हणते की नाही मला जायचं आहे, अर्जुन सर तुम्ही प्लीज माझं ऐका. तेव्हा मग अर्जुन म्हणतो की बरं ठीक आहे चालेल, चल मी तुला घेऊन जातो. त्यावेळेला आता अर्जुन हा ऑफिसची तयारी करूनच सायलीला तिथून घेऊन निघालेला असतो. तेव्हा सायली तो म्हणतो की ठीक आहे, मी इथे गाडी पार्क करतो बाजूला, तोपर्यंत तू पुढे हो. आता सायली ही पुढे आलेली असते आणि ती आतमध्ये येत असताना तिला आता अगदी प्रकर्षाने जाणीव होत असते की ती स्वतः सायली नाही तर ती तन्वी आहे. पण मधुभाऊंना भेटल्यापासूनचा काळ सगळा तिच्या डोळ्यासमोरून जात असतो. जेव्हा त्यांच्या गाडीचा म्हणजेच रविराजच्या आणि प्रतिमा यांच्या गाडीचा अपघात झालेला असतो त्याच वेळेला सायली पण त्याच गाडीत होती आणि अगदी त्यांच्या गाडीचा अपघात होऊन त्यांची गाडी दरीत खोल कोसळून त्यानंतर सायलीही त्यातून वाचून तिथे देवळाजवळ मधुभाऊंना सापडली होती. हे सगळं तिला आता अंधुकसं डोळ्यासमोरून तिचा तो भूतकाळ जात असतो आणि तिला पुन्हा गरगरल्यासारखं व्हायला लागतं. आता ती देवाकडे प्रार्थना मागायला आली दिसते की मला माझं कुटुंब परत हवं आहे. तिला जे काही वाईट स्वप्न पडतं त्यामधून तिला असं वाटत असतं की जर माझ्या कुटुंबाने मला स्वीकारलं नाही तर मग नक्की काय करू मी, असा विचार सायलीच्या आता डोक्यामध्ये येत असतो. त्याच वेळेला मग आता इथे अर्जुन हा तिथे येतो आणि सायली जोरजोरात तिथली देवाळातली जी घंटा असते ती जोरजोरात वाजवत असते आणि देवाकडे प्रार्थना करत असते, देवी आई की माझ्या हक्केला लवकर धावून ये, मला माझ्या घरच्यांना सांगायचं आहे, पण त्यांचा माझ्यावर विश्वास बसेल की नाही मला माहीत नाही, की मीच त्यांची मुलगी आहे. प्रतिमात्या आणि रविराज काका या सगळ्यावर विश्वास ठेवतील का, कारण माझ्याकडे तसे कोणतेही पुरावे नाही आहेत. पण एक गोष्ट नक्की की मला प्रतिमात्या आणि रविराज काकांबद्दल वाटणारी ती आपुलकी आणि सायलीला सगळं आठवतं की कशाप्रकारे प्रतिमात्या तिला याच देवी आईच्या देवळामध्ये सापडली होती आणि इथेच देवळामध्ये सापडल्यानंतर अक्षरशः देवी आईनेच मायलेकींची ती भेट घडवून आणलेली होती. आणि नंतर मग प्रतिमात्याची ती अवस्था असताना सायली ही स्वतः तिला घरी घेऊन येऊन तिची सगळी काही सेवा तिने केली होती आणि प्रतिमात्या एक घाबरलेली बाई असून तिला व्यवस्थित करण्यासाठी सगळे प्रयत्न हे सायलीने केलेले असतात प्रतिमात्यासाठी आणि पुन्हा एकदा तिला सगळ्यांच्या समोर आणून सगळं तिच्या मनाप्रमाणे केलेलं असतं. परंतु जेव्हा सायलीलाही बरं नव्हतं तेव्हा प्रतिमात्याने स्वतःचं रक्त हे सायलीला दिलेलं होतं. ह्या सगळ्या गोष्टी तिला आठवायला लागतात आणि त्यामुळे हे सगळं मला माझ्या आईला सांगितलं पाहिजे, पण कसं तिने जर विश्वास ठेवला नाही तर, म्हणूनच तिला विचार येत असतो मनात की मी नक्की काय करू. आणि जेव्हा प्रतिमात्याला ती घरात घेऊन सुभेदारांच्या आलेली होती आणि तिची फॅमिली तिला परत मिळवून द्यायची या हेतूनेच, खरं तर आपली स्वतःचीच फॅमिली परत मिळवून द्यायची होती हे तिला माहीत पडलेलं असतं. देवी आईच्या मदतीने का होईना परंतु सायलीला पूर्ण सगळं काही आता आठवायला लागलेलं असतं. तेव्हा हे सगळं होत असताना सायलीला विचार करावासा वाटत असतो, म्हणजे मी नक्की कसं आणि काय सांगू. तेवढ्यात अर्जुन येतो आणि तिला विचारतो की नक्की काय होतं आहे तुला सायली. तेव्हा सायली म्हणते की मला एक खूप महत्त्वाची गोष्ट समजली, पण माझ्यावर कोणी विश्वास ठेवेल की नाही मला माहीत नाही. तेव्हा अर्जुन तिला म्हणतो की ठीक आहे, तुला जे काही विचारायचं आहे ते तू विचार, म्हणजे तुला जे काही सांगायचं आहे ते सांग, मी विश्वास ठेवेन की नाही हा माझा प्रश्न, पण तू सांग. तेव्हा आता सायली म्हणते की मला एक गोष्ट कळली आहे, म्हणजे गेले काही दिवस मी पूर्णाजीबरोबर तन्वी असल्याचं नाटक करत होते ना, तेव्हापासून एक गोष्ट मला लक्षात आली, म्हणजे ती मला सतत जाणवत असते की ती मुलगी तिचा ना माझ्याशी काहीतरी संबंध आहे. जी लहान मुलगी आहे ना तन्वी,
ती सतत मला समोर दिसत असते आणि तिचा आवाज मला माझा आवाज वाटतो. मला असं वाटतं की मी लहानपणी अशी बोलत असेन. आता मी आश्रमातही गेले होते ना, तेव्हा मला मधुभाऊंसोबत ती दिसायची. मधुभाऊ तिला चिऊचा काऊचा घास बोलून भरवत असायचे आणि मला असं वाटतंय आता अर्जुनसारखी ती मीच आहे. आता मात्र अर्जुनला हे ऐकल्यावर आनंद झालेला असतो, कारण की लहानपणीची तन्वी ही प्रिया नसून इतर दुसरी कोणतीही मुलगी नसून त्याची स्वतःची बायको सायली आहे. त्यामुळे त्याला याचा जबरदस्त असा आनंद झालेला असतो आणि लहानपणी ते दोघे एकत्र असायचे, तसेच आता दोघंही एकमेकांसोबत असतात. परंतु त्याच वेळेला सायलीच्यावरती आता काही लोक वाईट नजर ठेवून आहेत, म्हणजे सायली अर्जुनचं काहीतरी करण्यासाठी ते लोक तयार आहेत. तर आता अर्जुन सायलीला वचन देतो की मी घरच्यांना सांगेन आणि हे सिद्ध करून दाखवेन की तू माझी तन्वी आहेस, म्हणजेच लहानपणीची तू तन्वी आहेस आणि तू सायली नाहीस. हे सगळं सिद्ध करण्यासाठी आता अर्जुनने खूप मोठा निर्णय घेतला आहे, तो म्हणजे की तो सगळ्यात पहिले घरात जाऊन सगळ्यांना सांगणार. परंतु तेवढ्यातच इथे सायलीवरती आणि अर्जुनवरती काही माणसं नजर ठेवून आहेत. तर त्या सगळ्या प्रकरणातून अर्जुन सायली कसे वाचणार आणि नेमकं घरात सत्य सांगायला जात असताना काही घडणार का, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.